18 फेब्रुवारी भौतिक शास्त्रज्ञ अलेसांद्रो वोल्टा यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी आदिनाथ आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। आज आपण अशा एका महान शास्त्रज्ञाविषयी बोलणार आहोत ज्याने जगासाठी एक क्रांतिकारी शोध लावला, अलेसांद्रो वोल्टा। आपण आज मोबाईल, लॅपटॉप, गाड्या, अगदी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतो, पण यामागे एका शोधाचा मोठा हात आहे, बॅटरीचा शोध। होय, बॅटरीचे जनक म्हणून ओळखले जाणारे अलेसांद्रो वोल्टा यांनी इलेक्ट्रिसिटीच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले। हे अलेसांद्रो वोल्टा कोण होते हे आपण जाणून घेऊच, पण त्याआधी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अलेसांद्रो वोल्टा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1745 रोजी इटलीमध्ये झाला। ते एक महान भौतिक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी 1799 मध्ये एक ऐतिहासिक शोध लावला, व्होल्टाइक पाईल, म्हणजे जगातील पहिली बॅटरी। त्यांच्या या कार्यामुळे जगभरात इलेक्ट्रिसिटीचा उपयोग वाढला आणि ऊर्जा साठवण्याच्या नवीन संकल्पना विकसित झाल्या। तुम्हाला माहिती आहे का, वोल्ट या इलेक्ट्रिक प्रेशर मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या युनिटचे नाव अलेसांद्रो वोल्टा यांच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे। ही बॅटरी कशी होती? झिंक आणि कॉपरच्या प्लेट एकावर एक ठेवून त्यांच्यामध्ये मिठाच्या द्रावणात भिजवलेले कापड ठेवण्यात आले। यामुळे विद्युत प्रवाह तयार झाला आणि पहिल्यांदाच एका साधनाने वीज निर्माण केली गेली। ही बॅटरी म्हणजे विद्युत शास्त्रात क्रांती होती। या शोधामुळे पुढे विजेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला। त्यानंतर फॅराडे आणि एडिसन सारख्या शास्त्रज्ञांनी विद्युत तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली। नॅशनल बॅटरी डे 18 फेब्रुवारी अलेसांद्रो वोल्टा यांचा जन्मदिवस नॅशनल बॅटरी डे म्हणून ओळखला जातो, जो अमेरिकेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज आपण वापरत असलेल्या प्रत्येक बॅटरी मागे अलेसांद्रो वोल्टा यांचं योगदान आहे, म्हणूनच हा दिवस त्यांना समर्पित केला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। वोल्टा यांच्या शोधाबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष।